हे दान भरल झाड झुकल भार झेपना माळ देखना वावटळ झालं खालीवर पाचोळा सारा उडू 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 शशीभाऊंनी सांगितलं होतं की महाराष्ट्र नाचला पाहिजे आणि महाराष्ट्र नाचतो फक्त आनंद शिंदेच्या गाण्यावर. ते आनंद शिंदेना जेव्हा ते दिले, अरे काय म्हणले ते, काय दिलं ते, कसं गायचंय, पोरं काही येडेत का रे म्हणले. गायकांची सुंदर मांदियाळी आहे. सोनू निगम यांनी पण गाणं गायलंय आणि कडूबाई खरात यांनी पण गायलंय. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, प्रियंका बर्वे, राजेश्वरी पवार आणि मग मी, सगळे असे वेगवेगळ्या फ्लेवरचे गायक आहेत. सोनू निगम आहेत ना, ते असे मध्ये मध्ये चिडवायला लागले मला. म्हणजे मी गायच तुझ्या काकणाची जोड, तर ते मला असे मिमिक करायचे, तुझ्या काकणाची. मला मिमिक केली की मला असं यायचं, काकणाची जोड नाही त्याला तोड, गोड 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 तुझा हसून गोड. आदर्शच्या आवाजात सगळे आपण सगळे असे वाजणारे दन हाय हेवी पॉवर, छान असं थोडंसं असं प्रेमळ काहीतरी नाजूक लव्ह सॉन्ग, नाजूक असं, त्यालाही ते आवडलं. कळपात हरणीच्या घेरलंय तुला, काळजान तात काळ फिरलंय तुला. मला माहिती नव्हतं मी कंपोजर होणार आहे. मला गायक व्हायचं होतं. टिंग 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 टिंग. आई माझी शास्त्रीय गायिका आहे. ओके. आणि पप्पा कथ्थक करतात. ओ पायलिया झनकार मोरे, झनन झनन बाजे झनकारे, पायलिया झनकार मोरे. मी अगदी म्हणजे 2-3 वर्षाचा जेव्हा अगदी थोडं थोडं बोलायला लागतो, भाषेच्या आधी मी गाणं शिकलो असं म्हणता येईल. फोक रक्तात रे, फाईट बुंगा टाईट बुंगा रातीला ब्राईट बुंगा, फाईट बुंगा फाईट बुंगा, फाईट 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 बुंगा. वेगळंच वर्जन. नमस्कार मंडळी, वायफळ कलाकृतीच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला, आपल्यावर गप्पा मारायला, आपल्याबरोबर गायला, आपल्याबरोबर वायफळ जॅम करायला आलेले आहेत ओमकार स्वरूप. ओमकार स्वरूप हा एक जबरदस्त कंपोजर आहे, जबरदस्त सिंगर आहे. ओंकार स्वरूपचं जे आत्ताचं लेटेस्ट काम आहे, एकदम ताजं ताजं गरम गरम काम आहे, त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आणि ह्या अल्बममधली सगळी जी गाणी आहेत ना, विविध रंगाची, विविध ढंगाची, विविध अंगाची आहेत. म्हणजे अगदी लोकसंगीत, फोक, मातीशी मेळ खाणारी गाणी आहेत, तिथपासनं अगदी ते वरात, मिरवणूक या झोनमधली गाणी आहेत, ते अगदी रोमॅन्टिक, नाजूक अशी सुंदर गाणीसुद्धा या अल्बममध्ये दडलेली आहेत. तर आपण या सगळ्याबद्दल बोललो आहे. हे सगळे विचार, जे म्युझिकल विचार आहेत, त्याला कुठून येतात, त्याची जडणघडण कुठे झाली आणि तो विविध ठिकाणी महाराष्ट्रात राहिला आहे, तर त्याचा कसा त्याच्या कामावर पगडा आहे, त्याच्या आईबाबांचा कसा त्याच्या कामावर इम्पॅक्ट आहे, ह्याच्याबद्दल आपण बोललो आहे. पण ऑफकोर्स हा भाग कलाकृतीचा आहे, त्यामुळे त्याच्या ह्या ज्या कलाकृती आहेत, ज्याच्यामध्ये सोनू निगम, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, तो स्वतः यांनी जी गाणी गायलेली आहेत, ते गाण्यांबद्दल आपण पूर्ण अनपॅकिंग केलेलं आहे. त्या कलाकृतीमागची कृती देखील जाणून घेतलेली आहे. ह्या भागामध्ये आपण विविध प्रकारची गाणी गायलेली आहोत, अगदी गझलपासनं, रागधारी गाण्यांपासनं, ही त्याची ओरिजिनल गाण्यांपासनं थेट वायफळ जॅम पर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. आम्ही दोघांनी वायफळ जॅम केलेला आहे. खूप दिवसानंतर आपण वायफळ जॅम घेऊन आलेलो आहोत. तर असा झकास भाग लगेचच आपण लावतोय. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी खालती जा आणि पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे, ते दाबून टाका. म्हणजे आम्ही जे काय तुमच्यासाठी बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचत राहील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल
तर लगेच व्हा. त्याची लिंक खालती आहे, तिथे जाऊन रुजू व्हा. म्हणजे मराठीतनं आम्ही ईमेल स्वरूपात तुम्हाला जी पत्र लिहितो ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहतील. 7,000 जबरदस्त लोक या वायफळ पत्रव्यवहार मंडळाचा भाग झालेली आहेत. तर तुम्ही नसाल झाला तर पटकन जा खालती आणि रुजू व्हा. त्यापुढेही जाऊन तुम्हाला जर का वायफळच्या एक्सक्लुझिव्ह कम्युनिटीचा भाग व्हायचं असेल तर आपण वायफळ क्लब मेंबरशिप म्हणजेच वायफळ क्लब सदस्यत्व लॉन्च केलेलं आहे. ह्याच्यातून आपण आपल्या मेंबरसाठी एक्सक्लुझिव्हली आठवड्याला एक व्हॉइस नोट म्हणजेच ऑडिओ पॉडकास्ट, महिन्याला 2 खास वायफळ क्लब डिजिटल अंक, त्याचबरोबर वायफळचे सगळे अपडेट्स, सरप्राइजेस आणि दर आठवड्याला आम्ही काही ऍक्टिव्हिटीज करत असतो त्या, आणि महिन्याला एक लाईव्ह गप्पांचं सेशन आपण खास क्लब मेंबर्ससाठी करत असतो. तुम्हाला जर का वायफळ क्लबचं मेंबर व्हायचं असेल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सगळी माहिती वाचू शकता आणि मग रुजू होऊ शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळ कलाकृतीच्या नव्या कोऱ्या भागाची, जबरदस्त म्युझिकल भागाची, विथ नन अदर दॅन ओंकार स्वरूप. लेट्स गो. माझा झुला सखे गेला गगनाला, जीव घाबरा झाला, सण साजरा झाला. इथेच नाव आलंय तुझं, तिथे आपण चांगलं आपल्याला हे गाणं गायलंयस पण तू आणि कंपोज पण तू केलंयस. आणि किती फ्रेम्स तर त्याच्या कमाल आहेत. म्हणजे त्या झोका आणि ते सगळं एकदम रोमॅन्स त्यातला दिसतो एकदम छान. पण तुझ्यासाठी हे गाणं कसं सुरू झालं आणि काय म्हणजे थॉट काय होता, तुला ब्रीफ काय मिळालेलं या गाण्याचं, किंवा तू कशी सुरुवात केलीस या गाण्याची? शशी भाऊंनी मला सांगितलेलं की एक झोक्याचा छान सेटअप लागलेला आहे आणि पंचमीचा सण आहे. सगळ्या गावातल्या छान मुली, बायका, म्हाताऱ्या अशा सगळ्या जमलेल्या आहेत. चिंचेचं झाड आहे मोठं एकदम, त्याला झोका बांधलेला आहे आणि इतर पण झाडांना झोके बांधलेले आहेत. शेतामध्ये छान असं सगळं जेवण बिवण केलेलं आहे. एकीकडे पूजा मांडलेली, असं छान ब्रीफिंग केलं होतं. तर त्याचं डोक्यामध्ये एक व्हिज्युअल तयार झालं होतं की आता हे असं काहीतरी गाणं करायचं की जे फेस्टिव्ह असणार आहे. राईट. खूप असं फेस्टिव्ह आणि छान. आणि त्याच्यामध्ये जसं त्यांनी ब्रीफ केलं की बाबा मुली आहेत, बायका आहेत, म्हातारे आहेत, तर मग पहिल्यांदा कोरसनी सुरुवात झाली माझी. बरोबर. ह्या गाण्याची सुरुवातच कोरसनी झाली. तर मग माझ्या डोक्यात आलं की म्हटलं आपण पहिल्यांदा तर कोरसचं डिस्ट्रीब्युशन करू. मग मी 4 मुली 16 ते 18 वर्षातल्या, 20 वर्षातल्या, अशा 20 ते 30 मधल्या 4, राईट, 30 ते 40 मधल्या 4 आणि 2 म्हाताऱ्या, असा कोरस रेकॉर्ड. कोरस. हां. सो त्याच्यामध्ये ते एज ग्रुप मिळाल्यामुळे ना एक छान गोडवा तयार झाला आणि ते त्याला एक छान फोकचा बाज झाला. राईट. म्हणे तुला बघायचं का मी नवरा आणते का नाही ती? आणखी बघू. सुहाससोबत जेव्हा बसलो तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कडवं लिहिलं होतं. दान भरलं झाड झुकलं, भार झेपना, माळ देखना, आली वावटळ झालं खालीवर, पाचोळा सारा उडू उडू गेला. सो हे इतकं भारी होतं. म्हणलं अरे याच्यामध्ये झोका आता आण, म्हणलं हे भारी आहे, हे कडवं होतं आहे, आता झोका आण म्हणलं ह्याच्यामध्ये. मग त्यांनी सुरुवातीचा तो अंतरा लिहिला. आणि ह्याच्या आधीचं एक आम्ही गाणं केलं होतं, त्याच्यामध्ये मी त्यांनी 2 शब्द लिहिले, त्याचे 4 केले होते. तर यावेळेस उडू उडू गेला त्यांनी लिहिलं होतं, तर मी उडू 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 गेला केलं. तर त्याला ते लक्षात आलं की हा डबल करतोय. तर मग त्यांनी परत लिहिताना उंच 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 ग लिहिलं. मग त्यांनी 4चे 8 केले. बरं. हे दान भरलं झाड झुकलं, भार झेपना, माळ देखना, आली वावटळ झालं खालीवर, पाचोळा सारा उडू 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 गेला. आहा, कमाल, क्या बात आहे. पाचोळा सारा उडू 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 उडू. लहानपणापासून आहे ना मला माझ्या आई पप्पांनी भयंकर वाद्य शिकवण्याचा प्रयत्न केला. मला सतार, गिटार, तबला, हार्मोनियम, मला एकही वाद्य जमलं नाही.
आणि पप्पा कथ्थक डान्सर होते, सो कथ्थकचे पण क्लासेस मी अटेंड करायचो. ओके. आणि 1-2-3 परीक्षा मी दिल्या समजा. आणि गाण्याकडे जास्त कल होता. तर एका पॉईंटला पप्पांनी सांगितलं की तू एक तर डान्स किंवा एक तर म्युझिक, दोन्हीपैकी एक निवड आणि त्यातच तू असं स्पेशलायझेशन करून पुढे जा. दोन्ही गोष्टी होणार नाहीत तुझ्याकडनं. बरं, मी कथ्थक करताना काहीतरी फोक स्टाईलनी काहीतरी ॲक्शन करायचं बरं. सो ते चिडायचे पप्पा, म्हणायचे चल तुला जमणार नाही, तू निघ इथून. आणि मग व्होकल जे काही आहे ते त्यावरती खूप व्हायला लागलं माझं. म्हणजे ऐकायचं गायचं वेगवेगळ्या गोष्टी ऐकायच्या. आणि मला माहिती नव्हतं मी कंपोजर होणार आहे, मला गायक व्हायचं होतं. ओके. मला कंपोजर व्हायचं हे माझ्या डोक्यात पण नव्हतं, मला गायक व्हायचं होतं. पण नाटकांना वगैरे कुठे थोडं संगीत करत अरे तू हे असं वाजव, तू ते तसं वाजव. मग मला कुठलं इन्स्ट्रुमेंट येत नाही, तर मग मी ते व्होकली सगळ्यांना सांगायचो, बाबा हे टिंग 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 असं वाजव, किंवा तू असं वाजव. ते झोक्यामधले पीस येते. सो असं करून मग मी ते सुरू केलं आणि ते इतकं छान डेव्हलप व्हायला लागलं की आता माझा गळा हेच माझं इन्स्ट्रुमेंट आणि मला दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटची गरज पडत नाही आहे. हे छान, म्हणजे छानच आहे ना. आणि कुठेही फिरू शकतो ना, असा हातात घेऊन कुठे फिरायची गरज नाही, मशीन नाही आहे, वाद्य नाही आहे, काही नाही. आणि एका जागी बसून तर मला होणंच शक्य नाही, एकदम चुलबुला माणूस. म्हणजे एका जागी एका मशीनवरती बसून म्युझिक मेकिंग मला जमणारच नाही, हे सत्य आहे. पण किती ॲनालॉग पद्धतीने होतं ना हे सगळं. कारण ह्या प्रकारच्या कंपोजिशनमध्ये तू जेव्हा गळ्यातनं गाऊन दाखवतोस, मग समोरचा जो काय म्हणता येईल म्युझिशियन आहे तो ते वाजून बघतो आणि मग परत त्या सराउंडिंगमध्ये गोष्टी घडायला लागतात. कारण ते वाजल्यावर तुला मग वाटेल अजून एक आयडिया येईल. तर हे किती जिवंत पद्धतीचं म्युझिक मेकिंग आहे असं मला वाटतं खूप. आणि ह्याच्यामधून शिकायला मिळतं आणि समोरच्या आर्टिस्टला मजा येते फार. कारण की ना, आता एकच माणूस बसून जेव्हा कम्प्युटरवरती 10 जणांचं काम करतोय ना म्युझिक मेकिंगमध्ये, तेव्हा लाईव्हवाले वादक मरत चाललेत. म्हणजे आपण जर सिम्फनी ऑर्केस्ट्रावाले जर बघितले ना, तर त्यांचं लाईव्ह शो शिवाय काहीच काम नाही. म्हणजे रेकॉर्डिंग्सला खूप कमी असतात. किंवा इतर पण वादक समजा लाईव्ह शोजवरतीच हे. मला ते सगळेजण एकत्र पाहिजेत, मला समोर पाहिजेत. न मी समोर असले की मग स्ट्रोक्स असतील, आणि समोर जर स्ट्रोक्ससाठी तपस रॉय असतील, भारतातले एवढे मोठे वादक, तर मग त्यांच्याकडनं वाजून घ्यायला आणि ती जॅमिंग करायला ते खूप भारी असतं ना. राईट. तो काळ खूप भारी असतो. स्टुडिओमध्ये जो काही तो 3-4 तासांचा जो वेळ असतो बरोबर गाण्यासाठीचा, आणि खऱ्या पद्धतीने एक्सचेंज होते ना तिकडे. तू काय म्हणतोयस, मी काय म्हणतोय, असं. एक्झॅक्टली. हे लिहून दिलं हे वाजवा असं नाही आहे. आणि ते पण मजा येते ना. टिंग 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 डंग 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 टिंग 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 डंग 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 टिंग 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 टिंग. टंग डंग डंग टंग डंग 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 टंग टंग डंग टंग टंग डरडरडरडंग. तुरु दुरु दुरु दुन दुन दु तुरुरुरुरु डंग 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 डरडरडंग टंग टंग डंग डरडरडंग तुम दुरुरुरुरुरुरुरु. त्रंग. वाद्याचं डिस्ट्रीब्युशन मी करून जेव्हा पण हे डोक्यात कसं तयार होतं एवढे सगळे लेयर्स? का प्रॅक्टिस? तीच मजा आहे. तर तेच माझं खेळणं आहे. कारण इट्स अ डिफरंट काइंड ऑफ थिंकिंग. असा विचार करणं हे वेगळं माझ्यासाठी तर खूप वेगळं आहे. कारण मी जे म्युझिक किंवा कंपोजिशन पाहिलं आहे लोकांना करताना, किंवा माझे मित्र आहेत ते करतात, किंवा मी काही प्रयत्न करतो छोटे मोठे, ते करताना जो अप्रोच आहे आणि तुझा अप्रोच आहे हा कमाल वेगळा आहे. आणि एवढं डोक्यात कसं राहतं हा माझा प्रश्न आहे. कारण एक प्रेशर हे पण असेल ना की आता हे 5-10 म्युझिशियन्स आहेत
ते आपल्यासाठी वेळ काढून आलेत, आपण स्टुडिओ बुक केला आहे, त्याच्यात सुचायला पण पाहिजे, त्याच्यात प्रत्येकाला इन्क्लूड पण करायचं आहे. हे बरेच परत गाण्याची डिमांड काय, डिरेक्टरची डिमांड काय, व्हिज्युअली कसं आहे ते गाणं, बोल काय आहेत त्याचे, लिरिसिस्ट आहेत तिथे, आणि हे सगळं. मला पहिल्यांदा तर लिरिक्स पाठ होतात. ओके. लिरिक्स पाठ झाल्यानंतर त्यावरती कंपोज करायला घेतो तर कंपोजिशन पाठ होतं. राईट. माझ्या रायटिंग्समध्ये काहीच नसतं. फक्त रायटिंग्स कधी होतात शेवटी, जेव्हा समजा स्ट्रिंग सेक्शन करायचं आहे तर मी कंडक्टरसोबत बसून त्या सगळ्या गोष्टी राईट करून घेतो. बाकी माझ्याकडे रायटिंगमध्ये काहीच नसतं, नोट्स, 0 नोट्स. ते काय म्हणतो आपण, करत करत जाणं असतं ना, त्यामुळे ते डोक्यामध्ये छापत जातं सगळं. ओके. आणि परत ते आठवावं लागत नाही. ते इतकं तोंडपाठ होतं की मग पुढे काहीतरी घेऊन म्हणजे नोट्स घेऊन असं बसावं लागत नाही. राईट. ते मला वाटतं की शास्त्रीय संगीताच्या तालमींमुळं ते एक मला मिळालं आहे की जे असतं ना, आईनी रियाज करून घेणं आणि मग ते एखाद्या रागाचं हे करणं, मग तो आपण अर्धा तास पाऊण तास तो राग आपण हे करत बसतो, इम्प्रूव्हाइज करतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये काहीतरी अशा स्वीट जागा असतात की त्या आपल्या असतात एकदम, आणि त्या आपण बरोबर जेव्हा स्टेजवरती बसतो तेव्हा गातो. बरोबर. त्या आपण रियाजामध्ये प्रिपेअर केलेल्या असतात आणि त्या आपण स्टेजवरती बसल्यावरती गातो. त्या व्यवस्थित ताना, त्या जागा, त्या हरकती त्या घेतो आपण. तर ते तसं आहे, ते तिथून आलेलं आहे. एक नवीन आवाज आणण्यासाठी किंवा एक नवीन साऊंड निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं तो कलाकार पण थोडा इन्स्पायर्ड आणि थोडा, कारण आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो आणि त्याच्यातनं शिकत असतो, डिरेक्टली म्युझिकचे नसतील तरी. तर मग तू इंडिव्हिज्युअली तुला काय करायला आवडतं किंवा काय नाही करायला आवडतं, का मला आरामच करायला आवडतो, की असं तुझं काय आहे? नाही, असं काही नाही. माझं डेली रुटीन सांगू का तुला? मी जसं मगाशी बोललो, एका जागी बसून मी काही करू शकत नाही. सो मी सकाळी उठलो की बाहेर निघतो भाज्या आणायला, दूध दही वगैरे असं सगळं जे काही डेली आपलं घरचं असतं ते, आणि अर्धं पुणे फिरून येतो. त्याशिवाय माझं रुटीन होत नाही. आणि मला गाडीत सुचतं, मला घरात सुचत नाही. ओके. मला गाडीत किंवा गाडीवर, त्याच्या आधी सायकलवर, मला ट्रॅव्हलिंगमध्ये सुचतं. गुणगुणत असतोस का असं जाता? हां, गाणी ऐकणं, गाणं, आणि त्यातून काही निघालं तर पटकन मोबाईल काढून रेकॉर्ड करणं. हे डेली रुटीन आहे माझं. ओके. त्याच अल्बममध्ये तुला एकदम वेगळ्या धाटणीचं एक गाणं पण करायला मिळालं, म्हणजे एकदम पार्टी सॉन्ग, मराठी पार्टी सॉन्ग असं म्हणता येईल त्याला, आणि त्याचा पूर्ण साऊंडच वेगळा आहे. कारण बाकीची गाणी खूप रोमॅन्टिक आणि तसं स्लो पेस्ड आणि अशी हळूहळू उलगडत जाणारी गाणी आहेत. पण बुंगा फाईट हे जे गाणं आहे त्यातलं, जे आय थिंक पहिलं रिलीज केलं होतं आपण, तर ते तर क्रेझी एनर्जी, पूर्ण वेगळाच माहोल, वेगळा साऊंड आणि कमाल आर्टिस्ट असं गाणं आहे. आपण 2 मिनटं बघूया त्यातलं, की मग मला नक्की त्याच्याबद्दल तू सांग मला, काय कसं चालू, काय केलं ह्याच्यात? तुझ्या गालावरचा तिळ तुला बघून घातली शिळ ग, गालावरचा तिळ तुला बघून घातली शिळ ग, रूप तुझा देखणं बघून बसली दात खिळ ग, रूप तुझा देखणं बघून बसली दात खिळ ग, मिशीला हल्ला म्या पिळ. बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा. वेगळाच झोन आहे. आनंद शिंदे जिंनी गायलंय, त्यामुळे ऑफकोर्स तो आवाज लागला की झोनच एकदम वा फुलतो. पण ह्याच्यात फोक एलिमेंट्स आहेत, प्लस एक जनरल बँजो पार्टी जो एक साऊंड असतो तो आहे. तर तो बुलबुलच वाजवतं, ते बुलबुल तरंग आता जिथे पोचलं गाणं ते. ह्याच्याबद्दल सांग ना मला, हा साऊंड कसा रिक्रिएट केलास आणि चालू कसं झालं? कारण अंदाज गाणं सुरू कसं झालं सांगतो. पहिल्यांदा रिक्वायरमेंट होती की एक छान नाचो गाणं पाहिजे. शशीभाऊंनी सांगितलं होतं की महाराष्ट्र नाचला पाहिजे, आणि महाराष्ट्र नाचतो फक्त आनंद शिंदेच्या गाण्यावरती, तर आनंद शिंदे पाहिजेत. खरं, ह्या 2 रिक्वायरमेंट शशीभाऊंकडनं आल्या होत्या मला. आणि मग बरेच दिवस माझं सुहासचं लिरिक्स रायटिंगवरती आम्ही सेशन्स करायचो.
त्याने कडवे लिहिली होती. हम्म. मिशीला हाणला पिळं वगैरे सगळं ते लिहिलं होतं. गालावरचा तिळ तुला बघून घातली शिळग वगैरे. आणि ते ॲक्च्युली 2016 माझ्याकडे होतं हां. एक कडवं. तर याला घेऊन कर असं म्हणून मग ते पुढचे कडवे वगैरे सुहासने लिहिले होते. पण टॅगलाईन सापडत नव्हती. की म्हटलं काहीतरी असं पाहिजे. आणि सोलापूर, मोहोळ, पंढरपूर किंवा त्या पट्ट्यामध्ये ना बुंगा फाईट हा शब्द इतका कॉमन स्लँग आहे ना पोरांच्या ह्याच्यामध्ये. ओके. बुंगा फाईट म्हणजे काही अरे चल बुंगा फाईट लवकर चल हां. लवकर चल म्हणल्यासारखं. किंवा आयला काय दिसतंय बुंगा फाईट. किंवा यार लय बुंगा फाईट झाला रे. अरे लय जेवण बुंगा फाईट झालं. ते कुठेही वापरलं जातं. तर तिकडे एक ॲम्ब्युलन्स पण आहे बुंगा फाईट ॲम्ब्युलन्स सोलापुरात. सोलापूरात. बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा. असं ते आम्हाला कानावरती पडायचं सतत. सुहासच्या कानावरती पडायचं. कारण मुंबई पुण्या साईडला वापरत नाही शब्द, त्यामुळे आपल्यासाठी नवीन आहे पूर्ण. हां. अरे तर मग एक ती ॲम्ब्युलन्स दिसली ना तर मग अरे ॲम्ब्युलन्स पण आहे बुंगा फाईट. सुहास म्हणला हा या शब्दाला घेऊन करू काहीतरी. मग त्याने तो म्हणला बुंगा फाईट एवढं सुचलं आता बघ. ह्याच्या पुढचं आता करावं लागेल आपल्याला काहीतरी. म्हटलं मग कर बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट म्हणलं आता घंटाभर म्हण तू काहीतरी सापडेल. आणि मग म्हणलं अरे फाईटला टाईट ब्राईट हाईट असं काहीतरी मग जुळव ना. मग तो टाईट बुंगा फाईट बुंगा ब्राईट बुंगा असं ते तो जुळवायला लागला. ते इतकं भारी वाटायला लागलं. मग आम्ही त्यावरतीच ट्रिप मारतोय की बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा. आणि मग चाल काय तर मग हे फाईट बुंगा टाईट बुंगा रातीला ब्राईट बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा. ते आनंद शिंदेची जी स्पेशलिटी ना बुंगा ती पण ऍड करू व्होकलवाली. फाईट बुंगा टाईट बुंगा रातीला ब्राईट बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा. ते आधीपासून माहिती होतं की आनंद शिंदे गाणार आहेत. सो त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच ते कंपोजिशन सुचलं. आणि मग पुढे कडवे वगैरे सगळे होत गेले. पोरांनी पण भारी डान्स केलं. म्हणजे रंजू वर्गीसनी कोरिओग्राफ केलं गाणं. ते काय पोरं प्रॅक्टिस करत होती डेंजर. महिनाभर तर कोणालाच डान्स येत नव्हता. ह्यांना डान्स येत नव्हता कोणाला. हे सगळ्यांना डान्सर केलं रंजू वर्गीसने. नाचली पण छान दिसलं पण छान. आणि लोकांना आवडतंय गाणं गाजतंय. कमाल. त्याच्यावर डीजेसनी पण काहीतरी मध्ये भरपूर खूप एकत्र पण काहीतरी वाजवलं होतं ना. एका ठिकाणी इव्हेंट झाला होता. कमाल. 40 DJ एकत्र वाजवत होते. सोलापूरला जयंतीत भीम जयंती होती बरोबर त्या दिवशी. 40 DJ एकत्र वाजवत होते. कमाल. एकच गाणं. पण मग ह्याच्यात जो बँजो पार्टी आणि ते इन्स्ट्रुमेंट वाईज मग तू कसा अप्रोच होता तुझा? कारण वोकल्स लिरिक्स वाईज कळलं आपल्याला, पण साऊंड वाईज कारण तो साऊंड आला पण पाहिजे. म्हणजे तो आणि ह्याचं कसं ट्रिकी असतं माहिती आहे. या गोष्टी आपण स्टुडिओत रेकॉर्ड केल्या ना की त्या रस्त्यावर वाजतं तसं काय वाटत नाही. फारच पॉलिश्ड वाटतं स्ट्रीट साऊंड. पण हा एकदम स्ट्रीट म्हणजे वाटतंय आपण त्या सगळ्या दगडी घरांच्या मध्ये उभे होत. तर ते तसं साध्य केलंस तू. म्हणजे ते डिझाईन कसं? गाण्याची रिक्वायरमेंटच होती. आणि ते घडतंय जिथं की परण्या निघालाय लग्नाचा परण्या. आणि गावाकडे तर सगळे हलग्या वाजतात. आणि सगळं असं ताशा हलग्या ढोल ह्या सगळ्या गोष्टी. पण तू लहानपणी पण तू स्वतः पण बघितलेस ना या गोष्टी? हो म्हणजे हे साऊंड पाहिलेस तू लहान? हो फार जवळून पाहिले. गावाकडनं चालू आहे ना रे. बरोबर. त्यामुळे खूप जवळून पाहिले सगळे फेस्टिवल. खूप म्हणजे लेझिम हलग्या ताशा डफल्या बरोबर संबळ ढोलकी खूप जवळून पाहिले. फोक वाद्य सगळे अगदी जवळून पाहिलेत. त्यामुळे त्याचा वापरही आपला नीट करता येतो किंवा साऊंड दिसायला लागतो तिथे. कारण ते परत बुलबुल तरंग ते एकदम टिपिकल आणि तो करणा असतो त्याच्यावरनं त्याचा आवाज येतो. तो वेगळ्या पद्धतीने बाहेर येतो. घरी एक बुलबुल तरंग होता लहानपणी. ते पप्पा असंच हौशी वाजवायचे. सेम माझे बाबा पण हौशी. त्यावरती मध्ये ते खेळणं होतं समजा. जमलं नाही मला. पण त्याच्यामुळे मी कीबोर्ड डाव्या हाताने वाजवायला लागलो राईटी असून. कारण ते उजव्या हाताला हो ब्लेड वापरायचे बाबा तर पूर्वी. ते ब्लेड नंतर ते प्लेक्ट्रम वगैरे गिटारच्या शहरात ब्लेडच वापरायचे. ब्लेड. कमाल. त्याचा साऊंड कडक आहे. वाईब तर जबरदस्त आहे. आपण आता बोलत होतो तेव्हा मला असं फार सुंदर काय वाटलं की तू
महाराष्ट्रातच बऱ्याच ठिकाणी लहानपणीपासून इकडे तिकडे फिरत आलेला आहेस. म्हणजे तो जन्म एका ठिकाणी झाला, मग शाळा तुझी एका ठिकाणी झाली, मग ऑफकोर्स मग शिक्षणासाठी पुढे पुण्यात आलास. त्यामुळे तुला वेगवेगळ्या ठिकाणचं काय म्हणताय एक कल्चर किंवा तिथलं छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवत असतो. आणि आय थिंक त्या मग कामातनं पण हळूहळू इकडनं तिकडनं यायला लागतात. तर आय थिंक ते मला दिसतंय की वेगवेगळ्या गावाकडचा जो टेक्स्चर असतो ना किंवा तो आत्ता गाऊन पण दाखवलंस ते पण तो टेक्स्चर सुंदर मला वाटतंय आणि ते खूपच काय म्हणता येईल असं एक दृश्य निर्माण होतं त्याचं. पण मग तुझं लहानपणीचं इन्स्पिरेशन काय होतं की तुला कुठून सुचलं किंवा लहानपणी तुझी काय क्रेज होती म्युझिकबद्दलची? काय घरी आई बसून भरपूर रियाज करून घ्यायची. आई माझी शास्त्रीय गायिका आहे. ओके. आणि पप्पा कथ्थक करतात. ओ सो इंटरेस्टिंग. हां, मी अगदी म्हणजे 2-3 वर्षाचा जेव्हा अगदी थोडं बोलायला लागतो तेव्हापासूनच म्हणजे भाषेच्या आधी मी गाणं शिकलो असं म्हणता येईल. कारण की आई त्यावेळेस भयंकर गायची, म्हणजे ती रोजच गाते. आणि त्यावेळेस तर तिचा अलंकार वगैरे चालू होतं, तर ती रोज 4-4, 5-5 तास रियाजाला बसायची. आणि मी लहान होतो, फार तान्हा होतो, तर ते कानावरती पडत गेलं आणि संस्कार होत गेले समजा. आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा तर तिने मग बसून हाणून मारून माझ्याकडनं रियाज करून घेतला. रोज 2-2, 3-3 तास रियाज करून घ्यायची. आणि मग तो रियाज केला नाही तर मग काय सुट्टी नव्हती. सो तिथूनच ते बिल्डअप झालं. जे काही आहे ना ते आईचं आहे सगळं. राईट. जे म्युझिक आहे माझ्यामध्ये कमाल. तर त्याचा जो बेस आहे तो सगळा आई. आणि तो शास्त्रीय शिकवायची का तुला, म्हणजे राग आणि असं सगळं? आई शास्त्रीय शिकवायची आणि पप्पा काठीनं घोंगडं लावायचे. फ्युजन. सो तिकडून फोक आलंय आणि इकडून शास्त्रीय. पप्पा म्हणजे दिवसभर मोहम्मद रफी, मोहम्मद अजीज, किशोर कुमार, मुकेश, लताजी, आशाजी, सगळं बॉलिवूड, सगळं बाहेरचं म्युझिक, सगळं काहीतरी इराणी लावून बसायचे. सो ते बाहेरचं सगळं जे कानावरती पडलं ते पप्पांमुळं. हां. आणि शास्त्रीय सुगम आईकडनं कजरी, होरी, चैती आणि मेन शास्त्रीय संगीत, गझल, ह्या सगळ्या गोष्टी आईकडनं. बरं. तर ते कळत नकळत खेळत ते कानावरती पडायचं दिवसभर. सो ते ऐकून संस्कार झाले ना, ऐकायची आवड लागली, खूप ऐकायची आवड लागली. राईट. सो मी खूप ऐकतो, वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो. राईट. आणि म्हणजे जेवण कमी झालं तरी चालेल पण दिवसभरातून खूप मी ऐकतो. म्हणजे कमाल. गझल कोणती आवडणारी तुझी एखादी? खूप आहेत अशी आता टॉप ऑफ युअर हेड आता मला एकदम. हम तेरे शहर में. हो दे. अगदी तू आता म्हणल्यावरती आहे. हो दे. मुसाफिर की तरह हम तेरे शहर में आए हैं, मुसाफिर की तरह बस एक बार मुलाकात का मौका दे दे. हम तेरे शहर में आए हैं, मुसाफिर की तरह. कमाल. गझल आहे टॉप ऑफ द हेड म्हणल्यामुळे ती एकदम आठवली मला. तेरे शहर में. मला शाळेत पोरं फार गझल गायला लावायची. गुलाम अलींच्या खूप म्हणजे ते एकदा म्हण थोडीशी तू पिली आहे, डाका तो नाही डाला. अरे पोरं सगळी येडी होती गझलची. गझल आहेच, वेळ लावण्यासारखीच गोष्ट आहे. तर मग बुंगा फाईट सारखा एकदम स्ट्रीटचा साऊंड आणि तो बाज, पण तुझं रूट्स एकदम इंडियन क्लासिकल म्युझिक आणि तिकडे ऑफकोर्स फोक तू ऐकत होतास लहानपणी, सगळं बघत होतास. आणि आईची शिकवण, पूर्ण राग आणि रागधारी संगीताची कॉन्ट्रास्ट खूप आहे, पण त्याच्यातनंच येऊन हे क्रिएट केलंस. तर तेही मला फार इंटरेस्टिंग वाटतं की शास्त्रीय बेस आहे पण फोकवर पण तेवढाच ताकदीने काहीतरी बनवतोय आपण. फोक रक्तात रे. आणि आम्ही मराठवाडी लोक तर हलगीशिवाय तर आमचा हेच नाही होत, म्हणजे हलतच नाही अंग. माझ्या लग्नात तर मी 40 हलगी लावले होते. शपथ. त्याच्यात आहे ते रिदममध्ये त्याचं पूर्ण व्हायब्रेशन्स आहेत. पण आईंनी लहानपणी शिकवलेली अशी कुठची बंदिश आहे किंवा तुला खूपच आवडायची आणि तू लहानपणी तीच गायचंस दरवेळी कोणी सांगितलं जरा गाऊन दाखव? सारंग राग. जरा पेश करता काय? बन बन ढूंढन जाऊं कि तुम छिप गए कृष्ण मुरारे, बन बन ढूंढन जाऊं. कमाल.
ते सगळं आता खूप वर्षांनी गायलो रे. कोर मेमरीत असेल ना, पण ते लहानपणी हा, गायलेलं हा. पूर्ण बंदिश. आणि एक पुऱ्या धनाश्री एक खूप आवडतं मला. कृपया गा आमच्यासाठी. पायलिया झनकार मोरे झनन झनन बाजे झनकारे पायलिया झनकार मोरे. मग आता तू जेव्हा आत्ता कंपोज करतोस तेव्हा राग हा बेस असतो तुझा, किंवा असं तू आता फॉर एक्झाम्पल ह्या सीनमध्ये हे गाणं होतं आहे तर मग त्याचा हा फील आहे किंवा हे इमोशन आहे, तर ते पकडतोस तू राग वगैरेचा विचार करतोस की ते आता नॅचरलीच यायला लागले आपसुक? नॅचरली यायला लागले म्हणजे नंतर कळतं की आपण ह्या रागात केलंय. ओके. हां, सो म्हणजे असा राग हा या रागात करायचं आहे असं कधीच नाही झालं. पण केल्यानंतर असं कळलं की अरे हा राग आहे. किंवा आता तर मध्ये एक गाणं केलं मी, तर मला साऊंड इंजिनियर सांगत होते की इथे तू 4 राग वेगवेगळे ट्रॅव्हल करून आलास. सो लोक सांगतात की तू ह्या रागात केलंयस म्हणून, नंतर कळतं. पण तुझ्या प्रोसेसचा भाग नाही आहे तो. हां, जे राग असा ठेवलाय डोळ्यासमोर आणि याच्यामध्येच मला कंपोज करायचं असं कधी नाही झालं. पण ते नॅचरली हां, त्याचं येतंय कारण तुझा तो अभ्यास होता लहानपणीचा, किंवा ते जडणघडण तुझी त्याच्या अराउंड झालेली आहे. परफेक्ट. त्या आईनी आहे ना खूप राग गायलेत माझ्या कानावरती पडण्यासाठी सतत. सो कळत न कळत मला रागांची नावं म्हणजे हा राग आहे, तो राग आहे असं पण मला परफेक्टली माहिती नाही आहे. बरोबर. बट मला ती सुरावट माहिती आहे, त्याचं येणं जाणं माहिती आहे, कारण की ते कानावरती पडलंय किंवा आईने गाऊन घेतलं. सो रागदारीचं जे काही आहे ना तो विषय सगळा आईचाच आहे. तिकडनं आलेला आहे. हां, का मला तू फक्त ॲब्झॉर्ब करत गेलेला असतो. हां. कारण मला खरंच म्हणजे तुझी प्रोसेस आणि इन जनरलच अप्रोचच मला खूप इंटरेस्टिंग वाटतं कोणती कलाकृती क्रिएट करण्यामागचं. कारण तुझी पद्धतच खूप निराळी आहे. ते माझ्यासाठी खूपच फॅसिनेटिंग आहे की तू असं भरत जातोस, एक चित्र काढल्यासारखंच आहे ते. पण कारण जसं म्हटलं सुरुवातीला, इट्स नॉट व्हेरी ऑब्व्हियस मेथड की मी घेऊन बसलो, चालू केलं, जर वाजवून बघितलं, असं नाही आहे. त्यामुळे डोक्यात गोष्टी खूप आहेत आणि त्या बाहेर काढत राहणं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी म्हटलं ना प्रयोग कला आहे. सो स्टुडिओमध्ये पण काही गोष्टी इम्प्रोवाइज होतात, काही गोष्टी तिथे सुचतात ना. समोर आर्टिस्ट असेल, मी समजा काहीतरी एखादा फ्लूटचा पीस हे करून आलोय, कंपोज करून आलोय, राईट, आणि समोर जर किरण विणकर सारखा माणूस आहे जो भयंकर ताकदीचा आहे. सो ते वाजवत असताना काहीतरी नवीन गोष्टी वाजवायला लागले ना की मग तिकडे इम्प्रोव्हायझेशन सुरू होतं आणि जॅमिंग सुरू होतं. राईट. न तिथून त्या गोष्टी खूप इन्हान्स होतात. बरोबर. सो ते लाईव्हचा तो एक खूप मोठा भारी फंड आहे तो. मी नवीन कंपोजर्सला सांगेन की जास्तीत जास्त लाईव्ह करा. कारण मला असं वाटतं की लाईव्हमध्ये ना ते जिवंत वाटतं म्युझिकसुद्धा. कारण असं सुद्धा होतं, मी ऐकलं सुद्धा होतं, एक म्युझिशियनचाच इंटरव्ह्यू पाहत होतो मी, बाहेरचे होते ते, आणि तो पण सांगताना म्हणत होता की लाईव्हमध्ये ना तुम्ही बार टू बार एक्झॅक्ट परफेक्ट वाजवत नाही, पुढे मागे होतं काय कळलं आहे तुमची, पण त्याच इमोशनसारखं असतं ते, आणि ते लोकांना जास्त भिडतं. असं ठाक 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 म्युझिकपेक्षा ते थोडं पुढे मागे झालेलं, हलकंसं इकडे तिकडे असलेलं म्युझिक नॅचरल वाटतं लोकांना. आणि ते जिवंतपणा आहेच म्हणा लाईव्हमध्ये सगळे, कारण जिवंतपणेच वाजवत आहेत, ढोल असू दे, ताशा असू दे, आणि ते म्हणजे रिदम सेक्शन असू दे, सगळं ते सगळं कमालच आहे. पण या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तुला त्यामध्ये एक ह्युमन जे हे असतं ना, प्रत्येकाचं ह्युमन टच आणि प्रत्येकाचं नेचर असतं. समजा एक व्हायलिन वाजतंय आणि 10 व्हायलिन्स वाजतात, तर 10 जण जरी 6 वाजवत असतील ना, तर त्यांचा 6 लावण्याची पद्धत वेगळी आहे, थोडीशी पुढे मागे असते. राईट. त्याचा हर्ट्समध्ये थोडासा वर खाली होत असतो तो. सो त्यामुळे जो ह्युमन टच मिळतो ना त्याला, तो खूप भारी. आणि तो प्रत्येकाला म्हणजे गाताना सुद्धा कोरसमध्ये बघ 10 जण जर गात असतील ना, आपण त्यासोबत गात असताना आपल्याला वाटतं की आपण सुरात गातोय, पण ते कुठेतरी आपलं मॅच होत असतं. हो, ते एकत्र चांगलं कोणासोबत तरी मॅच होत असतं नशिबन. तर ह्याच अल्बममध्ये तुला विविध आर्टिस्ट बरोबर काम करायलाच मिळालं, पण विविध सिंगर्स बरोबर पण काम करायला मिळालं. म्हणजे आत्ता आनंद दादांचंच आपण पाहिलं, तू स्वतःही गाणं गायलंच आहेस त्याच्यामध्ये, पण सोनू निगम यांच्यावर पण तुला काम करायला मिळालं या प्रोजेक्टमध्ये. तर ते कसं होतं, म्हणजे कारण एक पूर्ण वेगवेगळ्या काय म्हणतात बॅकग्राऊंडचीच लोक आहेत, त्यांचे साऊंडच वेगळे आहेत,
आणि ऑफकोर्स त्यांची बॉडी ऑफ वर्क पण वेगवेगळं, प्रत्येकाचं खूप कमाल आहे. तर ते कसं होतं म्हणजे सोनू निगम यांच्याबरोबरचं डायनॅमिक? वेल लाजाळूची माझी वाट काटेरी, तू वेल लाजाळूची माझी वाट काटेरी, करीन तुझ्या संग सारी सुख दुःख साजिरी. कारण आय थिंक त्यांचं काय म्हणता येईल, प्लेबॅक सिंगिंगमध्ये तर केवढा मोठा अनुभव आहे. तर अनुभव एक्सपिरियन्स लेवलवर तुला काय इन्साइट्स मिळालं काम करताना? ॲक्च्युली सोनूजींनी मला खूप व्यवस्थित म्हणजे गोडीत घेतलं, नाहीतर तो माणूस डेंजर आहे. म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे. ते आवडले नाही की ते डायरेक्ट फाडफाड डायरेक्ट ते असतं, तोंडावरती सगळं इज्जत काढून निघून जातं. बट माझं काम करण्याचं जसं कामनेस आहे किंवा थोडंसं समजून सांगण्याचं, गाऊन दाखवण्याचं वगैरे, मग ते असं कौतुकाने पाहत होते माझ्याकडे की हां अच्छा आहे, नया बच्चा कर रहा है कुछ. सो त्याने खूप मला कॉर्डिनेट केलं. आणि रेकॉर्डिंगला तर मला वाटतं की खूप वेळ दिला त्यांनी मला. तेवढा वेळ देत नाहीत ते, असं पटकन गाऊन त्यांचं असं म्हणजे फास्ट आहेत तसे ते, बरोबर, रपारप गातात, पण वेळ देऊन गाईल. म्हणजे इवन सांगतो, गाणं पूर्ण गाऊन झालं होतं आणि परत येऊन जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा ते म्हणाले की मैं फिर से गाऊंगा, आणि परत जाऊन अख्खं गाणं ते गायले. त्यांना जे जे वाटले करेक्शन ते त्यांनी करेक्ट केलं परत. खूप परफेक्ट माणसं. आणि इकडे आनंदजी म्हणजे काय, आनंद शिंदे ते पण म्हणजे खूप फास्ट आहेत, भयंकर फास्ट माणूस आहे. ते वन टेक देत होते सगळ्या गोष्टी, वन टेक. फक्त एक गोष्ट मधली एक अशी हे होती की त्या गाण्यामध्ये बुंगा फाईटमध्ये की मला थोडंसं असं रॅपसारखं काहीतरी पाहिजे होतं. तर मी वेगवेगळ्या रॅपर्स लोकांना संपर्क केला, पण ते माझ्या टाईम फ्रेममध्ये बसलं नाही. सुहासला म्हटलं की बघ आता तू काहीतरी लिही, काहीतरी असं लिही यार म्हटलं. तर मग असं चर 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 भर 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 दर 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 कर 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 असं काहीतरी लिही. तर मग त्याने ते पकडलं पटकन. तो म्हटलं मला एक व्हॉइस नोट दे पटकन याची. तर मी चर 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 दर 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 बर 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 गर 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 तर 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 गर गर तर तर गर 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 असं मी त्याला काहीतरी व्हॉइस नोट दिली. मग त्यांनी घोटार घोट चर 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 भर 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 लवकर लवकर पॅक भर अंगाची होती थर 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 गर 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 थर 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 गर 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 थर थर गर गर थर 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 गर 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 असं काय लिहून दिलं मला. मग ते असं रॅप स्टाईलचं होतं. ते आनंद शिंदेंना जेव्हा ते दिलं, अरे काय म्हणले ते, काय दिलं ते, कसं गायचं हे म्हणले, पोरं काही येडेत का रे म्हणले, म्हणजे डेंजर आहेत ते. आणि नंतर आत्ता त्यांनी मला भेटल्यावरती सांगितलं, अरे म्हणले तेच व्हायरल झाले, त्याच्यावरतीच रील चालल्यात भरपूर. चर 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 भर 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 घोट चर 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 भर 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 लवकर लवकर पॅक भर अंगाची होती थर 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 गर 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 थर 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 गर 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 गर. दुसरं म्हणजे सोनू निगम जेव्हा आले असतील आता माझं असं इमॅजिनेशनमध्ये, तेव्हा त्यांच्यासमोर आपण गाऊन दाखवायचं आहे. कारण ऑफकोर्स तू कंपोजर आहेस, त्यामुळे तुला तुझा रोल निभवायचा आहे की तू डिरेक्ट करतोयस ते सगळं. पण ॲट द सेम टाईम एवढ्या थोर बॉडी ऑफ वर्क असलेल्या माणसासमोर आपण पण गाऊन दाखवायचं आहे. तर ते दडपण होतं का की मी दाखवतो तुम्हाला गाऊन सोनूजी आता असं भयंकर होतं भयंकर. आणि अरे सोनू निगम आहेत ना, ते मध्ये मध्ये चिडवायला लागले मला. म्हणजे मी गायच तुझ्या काकणाची जोड, तर ते मला असे मिमिक करायचं, तुझ्या काकणाची. मला मिमिक केलं की मला हसू यायचं. मी म्हणलं अरे यार मलाच चिडवतायत हे. ते म्हणले नहीं 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 आप गाओ, मैं सिर्फ आपको पकड़ रहा हूँ, मैं आपके स्टाइल से गाओ प्लीज प्लीज, आपके स्टाइल से गाओ मेरे प्लीज, मैं गा रहा हूँ. तर मला चिडवायला लागले, तर मला खूप असं कॉन्शियस व्हायला लागलं. झालं ते नंतर. पण तुझ्या ढंगाने गाऊन दाखव मला ते गाणं. ऑफकोर्स आता आपण हे लावू म्हणजे त्यांना कळेल सोनू निगमजींचं व्हर्जन. आता मी कसं गायचो तेच विसरलो मी. कारण की मी गायलो, मला बऱ्यापैकी कॉपी करून सोनू निगम यांनी त्यांचा फ्लेवर ॲड करून ते गाय. आणि त्याआधी मी जे गायचो आता ते असं विसरल्यासारखं झालंय मला की मी कसं गायचो. पण मी प्रयत्न करतो. तुझ्या काकणाची जोड
नाही त्याला तोड, काकणाची जोड नाही त्याला तोड. गोड 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 तुझं हसणं गोड, तुझं लाजन गोड, तुझं रुसन गोड सजना सजना. तुझ्या काकणाची जोड नाही त्याला तोड. गोड 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 तुझं हसणं गोड, तुझं लाजणं गोड, तुझं रुसन गोड सजना सजना. सोनू निगम यांनी पण गाणं गायलंय आणि कडूबाई खरात यांनी पण गायलंय. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, प्रियंका बर्वे, राजेश्वरी पवार आणि मग मी. सगळे असे वेगवेगळ्या फ्लेवरचे गायक आहेत. टोटल गायकांची सुंदर मांदियाळी आहे हो या फिल्ममध्ये. ते तुला करायला पण मिळालं सगळ्यांबरोबर हो. एकाच प्रोजेक्टमध्ये. 8 गाणी करायला मिळाली रे. अजून संगीत करायला काय पाहिजे. गर्दीत नजरन हेरलंय तुला, काळजान तात काळ पेरलंय तुला. हलत या रान कस झुलत या छान, उधान वाऱ्यान घेरलंय तुला. आभाळ रात्रीला निजून गेलं, चांदण्यात साऱ्या भिजून गेलं. आभाळ रात्रीला निजून गेलं, चांदण्यात साऱ्या भिजून गेलं. तात्काळ हा शब्द कसा वापरला नाही ते या गाण्यात. सुहास मुंडे. कारण असं तात्काळ शब्द मुंडे. तिथे वापरते फार. कारण आता मी एकदम मी युजली गाणी ऐकतो ना तर मला लिरिक्सवर नंतर लक्ष जातं. म्युझिक पहिले मला हिट होतं. प्रत्येकात असतं ना काय काय जण फक्त शब्दांवर खूप जास्त त्यांचं लक्ष असतं. बरोबर. माझं उलट आहे. पण आता मी ते तात्काळ घेरलंय. तात्काळ शब्द कसा वापरलाय तिथे मीटरमध्ये, क्रेझीच. ह्या गाण्याची काय कथा आहे. हा हे गाणं तर ह्या गाण्याने फिल्म ओपन होते असं सांगितलं होतं मला. आणि एक ग्रँजर करायचं होतं. सो 18 व्हायोलिन, 12 व्हिओलाज, 2 चेलोज, स्ट्रिंग्स, असं छान स्ट्रोक्स आहेत, गिटार आहे, शयने पिपानी सुंदरी अँड द आदर्श शिंदे सोबत राजेश्वरी पवारनी ह्या फिल्ममध्ये सगळी गाणी जवळपास गायली. 4 गाणी तिने गायली. सगळ्याचं फिमेल वंदीचा आवाज तिने दिलेला आहे. ओके. सो वंदीज व्हॉइस इज राजेश्वरी पवार आणि ओपनिंग सॉन्ग हे आदर्श शिंदे. सो आदर्शच्या आवाजात करायचं ठरलं, पण लव सॉन्ग आहे आणि मला तेच करायचं होतं. कारण की आदर्शच्या आवाजात सगळे असे वाजणारे दन हाय हेवी पॉवर छान असं थोडंसं असं प्रेमळ काहीतरी नाजूक लव सॉन्ग, नाजूक असं. त्यालाही ते आवडलं, केलं गाणे. कळपात हरणीच्या घेरलंय तुला, काळजान तात काळ पेरलंय तुला. गर्दीत नजरन हेरलंय तुला, काळजान तात काळ पेरलंय तुला. गाऊन दाखव ना तुझ्या आवाजात ते गाणं. गर्दीत नजरन हेरलंय तुला, काळजान तात काळ पेरलंय तुला. हलतया रान कस झुलतया छान, उधान वाऱ्यान घेरलंय तुला. आभाळ रातीला निजून गेलं, चांदण्यात साऱ्या भिजून गेलं.
आभाळ रातीला निजून गेलं, चांदण्यात साऱ्या भिजून गेलं, कळपात हरणीच्या घेरले तुला, काळजान तात काळ पेरले तुला. आहा. कमाल. असं नाही वाटलं सगळी गाणी मीच गावीत? हो. अजून पण वाटतं. रिक्वायरमेंट होती, बरोबर, फिल्मची रिक्वायरमेंट होती. आणि त्यांची एक टेक्स्चर आणि त्यांची खासियत पण बघायला मिळते गायकांची. कमाल. पण तुझ्या आवाजात पण कडकच वाटतं सगळी, मला तर आवडली. 8 गाणी केलेत आपण ह्याच्यात. हो, 8, आणि त्यातली काहीतरी 4-5 आत्ता आऊट झालेत आणि आता चित्रपट येईल तर सगळे बघतीलच. 8 गाणी कशी काय म्हणजे एवढ्या? शशिकांत धोत्रे, शिरापूरवाले बाबा. बाबा, काय झालं होतं, सुरुवातीलाच फिल्म लिहिताना म्युझिकल लिहिली आणि मला सांगितलं की 5 गाणी आहेत, आणि 5 गाणी आम्ही प्रिपरेशन केलं, एक एक गाणं आम्ही रेकॉर्ड करत गेलो. 5 झाली कंप्लीट. 6वं गाणं त्यांना एक सुचलं, ज्याच्यावरती त्यांचे इन्स्टॉलमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांचे सगळे. सो त्या गाण्यासाठी मग थोडंसं स्पेशल आमचं जरा सिटिंग्स व्हायच्या, जे कडूबाईंनी गायलं. तर ते 6वं गाणं ॲड झालं. मग म्हटलं ठीक आहे, 6 गाणी झाली, भरपूर झालं आता फिल्ममध्ये, आता आपण BGM करायला घेऊ. मग BGM झालं. मग BGM केल्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक पण आपणच केलं. बॅकग्राऊंड पाऊस म्युझिक आला का? पाऊस आलेला आहे मंडळी, त्याचा आवाज आहे बॅकग्राऊंड स्कोरला. BGMलाच पाऊस आलाय बॅकग्राऊंडला. BGM म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक, जे आपण ह्यांना सगळ्यांना समजावं म्हणून, जेव्हा आपण जनरल डायलॉग्स वगैरे चालू असतात किंवा कुठचा सीन चालू असतो त्याच्या मागे गाणं नाही, पण जे मागून आवाज येत असतात आपल्याला इन्स्ट्रुमेंट्सचे, त्याला बॅकग्राऊंड स्कोर म्हणजे BGM म्हणतात. म्हणून हां, तर BGM चालू झाला. सो बॅकग्राऊंड स्कोर सुरू झाला आणि सेम सगळं माझं सगळे लाईव्ह सगळे रेकॉर्डिंग्स चालू होते. आणि त्यात फिमेल कोरसमध्ये मला 2-3 ओळी छान सुहास लिहून दिल्या होत्या. त्या इतक्या सुंदर ओळी होत्या, मला त्याला चालला आवडली लगेच. त्याचं म्हणणं होतं की आपण म्हणून घेऊ. मी म्हणलं नाही, आपण गाऊन घेऊ. तर मग त्या गाऊन घेतल्या. मग त्या गायलेल्या ओळी शशिकांत धोत्रेंना इतक्या आवडल्या, ते म्हणाले की नाही ह्याचं गाणं करायचं. म्हणलं अहो ऑलरेडी 6 गाणी झाली आहेत, 7वं नाही ह्याचंही गाणं करायचं, आणि अजून ते डोळा जेवणाचा सीन आहे तिथे पण एक BGM केलं असतो, त्याचंही गाणं करायचं. म्हणलं 8वं हां करू आपण. म्हणलं कुठे टाकणार आहे तुम्ही फिल्ममध्ये 8 गाणी? ते म्हणले नाही, आपण अल्बममध्ये रिलीज करू. फिल्ममध्ये असू देत 5-6 गाणी, अल्बममध्ये लोकांना ऑडिओ ऐकण्यासाठी आपण टाकूया सेपरेट एकदम देऊया आपण. काय तुला किती करतात गाणी? सुरुवातीपासूनच त्यांनी आहे ना मला लिमिटच नाही केलं. म्हणजे पहिल्या आमच्या मिटिंगला सगळे जेव्हा आम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट सुरुवातीला अगदी फिल्म सुरू व्हायच्या वेळेस जेव्हा आम्ही बसलेलो बजेटिंगसाठी, तेव्हा फिल्मचं एक टेंटेटिव्ह बजेट काढलं होतं, बट म्युझिकचं बजेट काढलं नव्हतं. आणि ते काढू दिलं नाही शशिकांत धोत्रेंनी ते काढू दिलं नाही. ते म्हणाले की म्युझिकला बजेट नाही, तुला काय करायचं कर, आणि कुठला स्टुडिओ वापरायचा वापर, कुठले आर्टिस्ट वापरायचे वापर, तुला फ्री हिट आहे, फक्त तू काय करतोस ते मला सांग. सो म्युझिकचं बजेट नव्हतं, त्यामुळे आम्ही म्हणजे म्युझिक खूप जगलो आणि एन्जॉय केलं. 8 गाणी म्हणजे अजून एखादं गाणं येऊ शकतं रिलीजपर्यंत. जेव्हा सजनाचा अल्बम बनवायचं आलं आणि ऑफकोर्स शशिकांत दादावर काम करायचं होतं, त्याची एक विजन आणि त्यात तो मुळातच कमाल आर्टिस्ट असल्यामुळे त्याची पद्धत पण वेगळी, आणि त्याची पहिलीच डिरेक्टली अशी मोठी फीचर फिल्म जिकडे तो डिरेक्ट पण करतो, त्यामुळे त्याची अप्रोच पण फार वेगळा असणार आहे. आणि त्याच्याबद्दल आपण आधी बोललो दादाबरोबर. पण ते कोलॅबोरेशन कसं होतं, म्हणजे त्याच्याकडे कसं बघशील? कारण ऑफकोर्स फिल्म मेकिंग आहेच, पण तो माणूस चित्रकार सुद्धा आहे, त्यामुळे त्याला एक वेगळी विजन सुद्धा आहे. प्लस त्याचं पॅलेट्स आणि ह्याच्यावर पण असं खूप फोकस असतो. तर ते कोलॅबोरेशन कसं आहे, कसं सांगशील? मुळात आहे ना, मी शिस्तीत बेशिस्त माणूस आहे आणि मला त्या माणसामध्ये भयंकर शिस्त दिसते. आमची पहिली भेट जेव्हा झाली होती, मला फोन आला होता शशी भाऊंचा
की ओंकार तू आणि सुहास दोघंजण या. आणि पनवेलला स्टुडिओ होतो तेव्हा त्यांचा, 2016ची गोष्ट. तर मी सुहास दोघंजण गेलो पनवेलच्या स्टुडिओला. तर ते मस्त जेवण वगैरे झालं, छान जेवण झाल्यानंतर ते चित्र काढायला लागले. तर मग गाणी चालू होती मागे. मग ते म्हणाले तू गा, मग मी गात होतो. ते त्यांचं चित्र काढणं, माझं मागे गाणं चालू. बाबांनी रात्रभरामध्ये फक्त कान काढला रे, अख्खी रात्र. ती मुलगी अशी पाठमोरी बसलेली आणि हा जो भाग असतो ना कानाच्या मागचा मानेचा भाग, तेवढा कान आणि ते बारीक बारीक केस तेवढंच काढले. अरे एवढे पेशन्स आणि एवढं सूक्ष्मपणे आपल्याला कसं काय जमणार आहे? आपण तर फार म्हणजे चुलबुले आहोत. तर ते फर्स्ट इम्प्रेशन होतं. आणि म्हणलं की अरे ही शिकण्यासारखी गोष्ट, शिस्त आणि पेशन्स, सूक्ष्मतेने पाहणं, ह्या माणसाला सोडायचं नाही. मग आम्ही सलग संपर्कात राहिलो. मग मध्ये मग माझी बायको शीतल पाटील, तर तिचे काही पेंटिंग सरांनी केले. ओके. मग त्याच्या निमित्ताने मग आम्ही भेटत राहिलो. आणि भेटायचं तर मग म्युझिक चालायचं, फक्त म्युझिकच्या गप्पा, भरपूर म्युझिकच्या गप्पा. म्हणजे दिवसभर मोहम्मद अजीज पासून ते पार शकीरा बिकिरा सगळं, कुठलाही रॅपर्स, सगळं स्नूप डॉग, काही चालू, दिवसभर म्युझिक चालू आणि त्यावरती गप्पा. तर त्यावेळेस चर्चेत त्यांनी सांगितलं होतं की अरे मी चुकून चित्रकार झालोय, मला फिल्म मेकर व्हायचं होतं आणि मी फिल्म करणार आहे ओंकार, आणि जेव्हा करेन तेव्हा तू संगीत करायचंस. मला येस. आणि मग ते लॉकडाऊन नंतर वगैरे मग एक कॉल आला की आपण करतोय, माझी गोष्ट तयार आहे आता आणि आपण सिनेमा करतोय आणि तू आणि सुहास दोघंजण या शिरापूरच्या स्टुडिओला आणि 8 ते 10 दिवस काढून या, आपल्याला आता व्यवस्थित प्लॅन लावायचा सगळं. सो मग तिथून तो प्रवास सुरू झाला सजनाचा. राईट. आणि मग एक्सचेंजेस होत राहिले आणि मग खूप त्यांचे म्युझिकली इनपुट्स असायचे काही? हो, मुळात त्यांचा आवाज खूप छान आहे, गोड गातात आणि नॅचरल आहे. असं शिकले नाही आहेत पण नॅचरल. ते सगळेच भाऊ बरं का, धोत्रे फॅमिलीमधले सगळेच भाऊ छान गातात. आणि त्यामुळे ना ऐकून ते त्यांना एक म्युझिकचे सेन्स तयार झालेलं आणि छान प्लेलिस्ट खूप छान आहे त्यांची. आणि आमच्या प्लेलिस्ट मॅच झाल्या बऱ्यापैकी. त्यामुळे मग जेव्हा एखाद्या माणसाची प्लेलिस्ट मॅच होते ना तेव्हा मग बाकी सगळ्या गोष्टी ओके आहेत. असा एक अप्रोच. हो ना, चॉईस कळते ना माणसाची. बरं, काय काय ऐकतोय, साऊंड काय कळतं. मी तुला मगाशी म्हटलं नंतर आल्यापासून काय काय गुणगुणलास तेव्हा लक्षात. माझी काय प्लेलिस्ट आहे. झगास. सो आपण गायकांबद्दल बोललोच, पण आपण यशराज वगैरे अशा सुंदर वास्तूमध्ये जिकडे कमालीचे मोठे मोठे अल्बम आत्तापर्यंत बनलेत आणि तिथले कमाल टेक्निशियन्स प्लस जी आपण म्युझिशियनची फळी उभारतो ती, ह्या लोकांमुळे पण आपली गाणी खूप उंचीवर जाऊन पोचतात. आणि जसं आपण एवढा वेळ बोलतोच आहे की लाईव्ह म्युझिशियन्स आणि त्यांची देवाणघेवाण आणि त्यांचे एलिमेंट्स ह्या सगळ्या तुझ्या कामात असतातच. तर त्याच्याबद्दल सांग ना मला की त्या टीम्स कशा होत्या, ते काय होतं? रिदम दीपेश वर्मा, तुझा गुरुबंधू. माझा गुरुबंधू दीपेश, सत्यजित जामसंडेकर, बरं, केऊर वगैरे हे सगळे वाजवायला. केऊर, ओंकार. हां. आणि सगळी रिदमची सगळी छान टीम होती. रत्नदीप होता, शिखरनाथ कुरेशी. गुरुबंधू, तुझे सगळेच गुरुबंधू. गुरुबंधू म्हणजे तौफिक भाईंचे विद्यार्थी आहे ते सगळे, आणि मी पण तिकडे होतो त्यामुळे ते माझे गुरुबंधू, शिकायला होतो त्यामुळे. सो रिदमला हे सगळेजण, आणि स्ट्रिंग्सला नेव्हिल फ्रँको होते, कंडक्ट करायला, लिहायला आणि सगळं. मी सारेगमपधनिसामध्ये सगळं घेऊन जायचो आणि मग ते सगळं स्टाफ नोटेशनमध्ये वगैरे ते करतात. बाकी मग सगळे इन्स्ट्रुमेंट प्लेअर तर बापच सगळे, तपस रॉय वगैरे, किरण विणकर. मेन म्हणजे आमचे गुरुजी विजय दयाळ, ज्यांनी सगळी गाणी मिक्स केली आणि कॉन्स्टंट ह्या पूर्ण प्रोजेक्टला त्यांनी सुपरवाईज केलं आणि खूप कॉन्स्टंट ते राहिलं आहे आमच्यासोबत, वेळ दिला त्यांना. म्हणजे इतकं हेवी सगळं काम असतं
पण त्यातून सजनासाठी त्यांनी खूप वेळ दिला आणि त्यांनी मिक्स केली गाणी आणि मास्टर डॉनल्ड विलननी केली हॉफर्डला UK. विजय दयाळ हे काय म्हणतात म्युझिक टेक्निशियन्समधलं खूप मोठं नाव आहे. आता बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल म्हणून जास्त सांगतो. आणि यशराजमध्ये ते बरेचदा असतात, तेच असतात बरेच. कारण मी मोठे प्रोजेक्ट्स जेव्हा पण बघतो तेव्हा त्यांचं नाव असतंच. तर आय थिंक ते कन्सोलच्या मागे बसले की असं हायसं वाटत असावं यशराजमध्ये काम करताना की विजयदादा आहेत म्हणजे येस आपलं काम होईल व्यवस्थित. आणि मला म्हणजे माझं जरा भाग्य आहे की अगदी पहिल्या फिल्मपासून मला त्यांची साथ मिळाली आणि त्यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. ॲज अ गुरु मेंटॉर असे ते व्यवस्थित माझ्या पाठीशी आहेत. सो ते एक भारी. त्यानंतर पुण्यात तुषार पंडित साऊंड इंजिनियरचे डॉन स्टुडिओला असतात. ते पण असेच पूर्ण ह्या सगळ्या BGMच्या प्रोसेसमध्ये माझ्यासोबत होते. सो हे टेक्निशियन्स आणि सगळे म्युझिशियन्स असल्यामुळे खरं तर हा अल्बम एवढा छान होऊ शकला आहे. जगास कारण त्यांचा पण तेवढा सिंहाचा वाटा. येस, नक्कीच. तर असा आपला संगीतमय एकदम वायफळ कलाकृतीचा भाग झालाच आहे. वायफळ जॅम नावाचा आम्ही एक सेगमेंट करतो जे बरेच काळ मी केलं नव्हतं. त्यामुळे बरेचसे प्रेक्षक आम्हाला विचारतात किंवा इन पर्सन भेटतात त्या म्हणतात अरे ते जॅम चांगलं असायचं करत का नाही. तर आज आपल्याला ती करायची संधी मिळाली. तर आपण जरा काहीतरी दोघं जण मी असं बीट बॉक्स करायचा प्रयत्न करतो, तू गा असं वायफळ जॅम करू. ते करण्याआधी तुला आज वायफळवर येऊन कसं वाटलं? वा मी यूट्यूबला पाहत असतो सगळे एपिसोड्स वगैरे आणि ते उगीच असं ताठ बसून उत्तरं द्यायचं वगैरे तो फॉर्मॅट जो असतो ना तो मला बिलकुल आवडत नाही. खास करून ते न्यूज चॅनल्सला वगैरे गेल्यावरती होतं. सॉरी बरं का, कोणाला वाईट वाटू देऊ नका. पण इथे छान आता बघ तू कसं मांडी घालून बसलाय, मी मस्त अर्धी मांडी घालून बसलोय. सो इथे येऊन तर भारीच वाटलं मला आणि कंटेंट खूप छान आहे. तू विचारतोस ते प्रश्न खूप छान असतात आणि एकमेकात असे गुंतत ते समोरच्याला सोडत जातात. ते छान आहे. तुझी ती पद्धत सुंदर आहे. धन्यवाद. मला कारण जे मगाशी मी 2-3 वेळा म्हटलंय, तू ज्या प्रकारे अप्रोच करतोस ना ते माझ्यासाठी खूपच कमालीच आहे मला वाटतंय ते. त्यामुळे ते मला तुझ्याकडनं ऐकताना, कारण आपण गाणी ऐकतो तेवढं माहिती नसतं की गाणं कसं बनवलंय. बरेचदा प्रोसेस माहिती नसते, आपल्याला आउटपुट दिसतो मेजॉरिटी सगळ्यांना. पण जेव्हा तू सांगितलंस की तुझी पद्धत अशी आहे, तू पहिले आयडियाज रेकॉर्ड करतोस, मग त्या तुझ्याच आवाजात रेकॉर्ड होतात, मग एक इन्स्ट्रुमेंट आणि मग सगळ्यांना घेऊन रेकॉर्ड होतात प्रॉपर, मग त्याच्यात चेंजेस. ते खूपच एक वेगळं जिवंत कंपोजिशनची काय म्हणतात टेक्निक आहे असं मला वाटलं. आणि ते तुझ्या हस्ते तुझ्या मुखाने आम्हालाच ऐकायला मिळालं. प्लस तू गाऊनही दाखवल्यास गोष्टी, प्लस आई बाबा आणि ते सगळं कसं तुझ्याकडे एक फोक आणि शास्त्रीयचं अंग आलं आहे आणि ते कसं दिसतं ह्याच्यातनं मला प्रकर्षाने काय जाणवतं की लहानपणापासून आपण जे अनुभव घेत राहतो ना आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुला लहानपण गेले गावागावामध्ये, तिथून आपण ज्या वेचत असतो ना त्या गोष्टी, त्या जर का आपण नीट मांडल्या ना तर त्या जगासमोर खूप मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात. हे त्यातलं एक खूप माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण ह्या सगळ्या गावातल्या गोष्टी आपल्याला लहानपणी वाटत नाही की ह्याला काय महत्त्व आहे, पण नंतर ते आपल्या कामातनं दिसायला लागतं आणि लोक त्याची वाहवा करतात, तेव्हा असं आपल्याला वाटतं की अरे हो बरं झालं मी तिकडे होतो किंवा बरं झालं मी ह्या शहरात इकडे जाऊन हे केलं. ते एकदम असं रिझन आपल्याला मिळतं की कशा प्रकारे याचा लोकांना फायदा झाला किंवा सगळ्यांपर्यंत पोचतं. तर ते तुझ्या स्टोरीतनं पण कळतं आणि ते अजून कळणार आहे, कारण आता सुरुवातच आहे ही. अजून बरंच काय तुलाही करायचं आहे. तर ते आम्हाला बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत आणि असंच आपण त्याच्याबद्दल पण गप्पा मारत राहू. आणि याला जोडून एक सांगू का, ओंकार स्वरूप नावाने लोकांना माहिती आहे आणि नाव ऐकलं की लोकांना वाटते कोणतरी म्हातारा माणूस आहे. तर लोक जरा मला व्हिज्युअली पाहतील कदाचित या पॉडकास्टच्या माध्यमातून. मला तर वाटायचं ओंकार स्वरूप 2 माणसं. अरे बापरे, हे तर इतकं झालंय. अजय, अतुल, अनुज, शिवम माझे मित्र. माझ्या बाबतीत तर इतकं झालंय. ओंकार स्वरूप मध्ये मी रेकॉर्डिंगला स्वरूप येणार नाही आहेत का आज? करेक्ट गेलो आणि हॅलो ओंकार सर, स्वरूप सर कुठे आहेत? मीच आहे ओंकार स्वरूप, एकटाच माणूस आहे. कारण वेगळं नाव आहे ते ओंकार स्वरूप. मी एकच व्यक्ती माहिती आहे आता मला, तर ते आई पप्पांनी ठेवलेलं. पण कमाल आहे, कारण ओंकार स्वरूप मी स्पेस टाकून टाकलं पहिले, जर सर्च करायला गेलो ना गुगलवर नाही मग भजनं येतात. ओंकार स्वरूपा वगैरे असं काय काय यायला लागतं खालती. करेक्ट. आणि मग सुरेश वाडकरांचाच फोटो आला ऍक्च्युली ओंकार स्वरूप टाकल्यावर. मग पण ओंकार स्वरूप सगळ्यांना बघायला मिळेल ज्यांना माहिती नाही त्यांना की ओंकार स्वरूप कोण आहे. तर मग वायफळ जॅम करूया. डन. चला.
हे नादिक गडी मी नाद खुळा, मला बघाया झाला या गावागोळा. नादिक गडी मी नाद खुळा, मला बघाया झाला या गावागोळा. माहोल टाईट या रात्रीला ब्राईट, अडवाला कोणी देतो या फाईट. इकडून बघती तिकडून बघती, माझ्या पोटात येईन कळ. बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा टाईट बुंगा रात्रीला ब्राईट बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा. वेगळंच वर्जन. बढिया. नाईस. दुसरं कुठलं घेऊया? मसक्कले मसक्कले होड मटक्कले मटक्कले, मसक्कले मसक्कले होड मटक्कले मटक्कले, मसक्कले मसा मसा मसक्कले मटक्कले मटक्कले, मसक्कले मसक्कले मटक मटक. जरा पंख झटक के दूर भटक और लचक मचक के नुक्कड़ बस्ती में ये इतड़ी से उड़, हवा से जुड़ कर ले दिल की पूरी तमन्ना. हवा से उड़ दरार ए फुर्र फुर्र मना हिर बना रे. मसक्कले मसक्कले होड मटक्कले मटक्कले, मसक्कले मसक्कले मटक 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 मटक. La 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 उताराच रान बघ भिजू लागलो, पानाच्या पदरात नाचू लागलो. गोल गोल वाऱ्यानं शिळ घातले, पाखरू पाखरू खोप्याकडं धावू लागलं. गोल गोल वाऱ्यानं शिळ घातले, पाखरू खोप्याकडं धावू लागलं. ओल थरतया खोल शिरतया, डोंगराचं पाणी बघतोल सोडतया. ट्रांग डंग 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 डंग. डंग 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 डंग. नाईस. या गाण्याचं नाव काय? डोंगराचं पाणी. आहे आपल्याकडे तिकडे ऐकायला? हे फार अंडररेटेड राहिलेलं गाणं आहे, माझं खूप फेवरेट आहे. हा युट्यूब वरती आहे. हां, स्पॉटिफायवर वगैरे सगळीकडे. हां, म्हणजे ऐकता येईल. आपण व्हिडिओ पण पहा, व्हिडिओ मस्त आहे युट्यूबवर. आता तर इतका सुंदर माहोल आहे हे गाण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी. सगळं पावसात आणि ह्याच्यात शूट केलेलं. आपण टाकू लिंक खालती, म्हणजे लोकांना ज्यांना बघायचं ते बघू शकतील. डन डन डन. तर या वायफळ जॅम नंतर आपण आजचा हा कलाकृतीच्या भागात जामच मजा केली. शेवटी आपण एक छोटासा शब्द देतो, ते लोक कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं ह्याने शेवटपर्यंत बघितलाय भाग. तर एक रॅन्डम कोणता तरी शब्द दे, म्हणजे ते लोक कमेंटमध्ये टाकतील. सजना. सजना. अरे 27 जून. सजना असं तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही आमचा आजचा हा कलाकृतीचा भाग बघितलेला आहे. ओंकार स्वरूप ह्यांचं जेही काम, हा एपिसोड तुम्ही बघताय तेव्हा आलं असेल, आधी होऊन गेलं असेल, जे अवेलेबल असेल ऑनलाईन बघायला ऐकायला, किंवा जेव्हा पण बघताय तुम्ही भविष्यात तेव्हा काहीतरी नवीन आलं असेल, तर ते सगळं बघा, ऐका, त्याला प्रेम द्या. कारण आपण सगळे मस्त काय काय प्रयत्न करत असतो आणि असे करत राहू, आणि त्याच्यात तुमची साथ असेल तर अजून जाम धमाल येते. आणि आम्हाला माहिती आहे तुमची साथ असते, तुम्ही चांगली लोक आहात. तर असं करत राहूया. आणि एवढं बोलून तू आज वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि वायफळच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार, धन्यवाद. आणि सगळ्यांना आपण पुढच्या वाद पुन्हा एकदा लवकरच भेटू. धन्यवाद.